आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण विश्वासाविषयी घेणार आहोत आणि विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा लागते. की आता आपण प्रार्थनेमध्ये आलेले लोक आहेत, तर आपण प्रभूच्या वचनानुसार जर परिपूर्ण विश्वास असेल तर आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर प्रभू देण्यास समर्थ आहे. हालेलुया. तर रोमकरात 4:1 ते 8 वचन वाचूया. रोमकरात 4:1 तर मग आपला पूर्वज अब्राहम, काय सांगते, आपला जो पूर्वज आहे तो अब्राहम ह्याला देवदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे वचन 2. कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता. काय सांगते, अब्राहम जो होता कर्माने नीतिमान ठरलेला असता, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला मनुष्य जो आहे तो स्वतःला अभिमान मानतोच, परंतु देवासमोर नाही. हालेलुया. म्हणजे 23:12 मध्ये दिले की जो मनुष्य नम्र बनतो ना, तो देवासमोर खूप उंच पद्धतीमध्ये प्रवास करत असतो. हालेलुया. अब्राहम जो होता एक मूर्तिपूजक होता. हालेलुया. परंतु त्याने ना देवावर पूर्ण विश्वास धरला आणि या पृथ्वीमध्ये जो विश्वासाबाबतीत जुन्या करारामध्ये तर बघितलं तर अब्राहम हा विश्वासाचा पिता म्हणून सर्व मानवासाठी घेण्यात होता. हालेलुया. आता हा विश्वास जो आहे तो आपल्या प्रत्येकाला पूर्ण देवाबाबतीत ठेवावा लागतो. आता ही जी दुनिया जी आहे ती सर्व परमेश्वरी निर्मितीपासून, बनवण्यापासून, घडवण्यापासून फक्त विश्वासातच प्रवास केला. आता तुमचा विश्वास आहे, तुम्ही त्या पद्धतीने तुमचा प्रवास इथे आलेला आणि त्या विश्वासामध्ये तुमचं काहीतरी मनात योजना झाली, पण परमेश्वराने ते उत्तर दिलं. हालेलुया. नीतिसूत्रामध्ये 16 पहिलं वचन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला काहीतरी त्याचं उत्तर देण्यासाठी तो समर्थ आहे. नीतिसूत्रे 16:1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. हालेलुया. मनाच्या सगळ्याच्या इच्छा आहेत. हालेलुया. पण जिभेतून जे उत्तर द्यायचं आहे ते कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. हालेलुया. कारण मध्ये 10-20 मध्ये ते वाक्य आपल्याला नव्या करारामध्ये पण स्पष्ट भाषांतर दिलेले आहे. कारण बोलणारे तुम्ही नाही, तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे. आता आपल्या परमेश्वराचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे तो योग्य रीतीने आपल्यामध्ये बोलणार आहे. आता एक विश्वासात आले, आपल्याला कोणतरी येऊन सांगतो की प्रभू मध्ये चला, म्हणजे प्रार्थनेमध्ये चला. हालेलुया. आता प्रार्थनेमध्ये असल्यानंतर मध्ये 18-20 मध्ये असं वचन दिले की 2 किंवा 3 प्रभू येशू एक परमेश्वर पित्या या नावाने तिकडे जेव्हा हजर होतो तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतो. मग तेव्हा आपला विश्वास आहे ना तिथे परमानंट ठेवायचा आहे. हालेलुया. विश्वासातून कमजोर नाही झाला. इब्रिकरास 11:1 वचन दिलेलं आहे. विश्वास असा आहे की दिसत नाही की ते देवाला तुम्ही दर्शविलं पाहिजे. हालेलुया. कारण त्या वचनाद्वारे देव उत्पन्न होते. योहान 1:1 मध्ये सांगितले की योहान 1:14 वचनामध्ये दिलेले प्रारंभी शब्द होता, शब्द आणि शब्द. हालेलुया. आता आमचा विश्वास आहे तर तिथे शब्दातच आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये परिपूर्ण असणार. हालेलुया. ते लोकांमध्ये काय माहितीये का, प्रभू येशू म्हणजे कोण? हालेलुया. प्रभू येशू हा ख्रिस्ती लोकांचा आहे, हा मानव जातीचा आहे. ख्रिस्ती लोकांसाठी नाहीये, तर सर्व मानव जातीसाठी त्याची निर्मिती आम्ही आहोत. हालेलुया.
कोणत्याही व्यक्तीचं जीवनामध्ये स्वतःला आजपर्यंत नक्की माहिती नाही की देव नक्की कोण आहे. हालेलुया. बरेचसे लोक सांगतात की तो देवाचा पुत्र होता, पण जर बायबलच्या मुद्द्यानुसार आणि बायबलच्या वचनानुसार जो शिकत आहे तो त्याला समजत आहे असं समजून घ्या, समजून आलेला आहे, नाहीतर नाही. पण बायबलच्या मुद्देमध्ये ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे तर येशू ख्रिस्तच देव आहे. हालेलुया. त्याने या पृथ्वीची रचना कशी सुरू केलेली आहे ती मानव अवतार म्हणून तो पृथ्वीत आल्यानंतर मानवाला देवावर विश्वास कसा ठेवावा या शिक्षणानुसार तो या पृथ्वीमध्ये मानव अवतार येऊन देवाचा आत्मा असून, देवाचं पवित्र कार्य असून, पवित्र सामर्थ्य असून एक मानवप्रमाणे तो पृथ्वीवर जीवन जगला. आणि मानवाला कशा प्रकारच्या गोष्टी शिकाव्या लागतात, त्याग कसा करावा लागते, पापावर विजय कसा मिळवायला, ते शिक्षण घेण्यासाठी आलेला होता. हालेलुया. कारण योहानमध्ये 14 अध्यायामध्ये 26 वचन मध्ये दिले, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. आणि जेव्हा 12 प्रेषित होते, या 12 प्रेषितांना पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हणजे पवित्र आत्मा त्या दिवशी जेव्हा त्यांना मिळाला, हालेलुया, 50व्या दिवशी या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे, तर त्यावेळेला उत्पत्तीमध्ये जे स्वार्थी स्वभावाचे मानव होते, देवपुत्र होते त्याच्यामध्ये, हालेलुया, आणि देवाचं प्रतिरूपाचे लोक असल्यामुळे आपण पण देवापेक्षा श्रेष्ठ बनावं. म्हणजे जे शैतानाचं जी ताकद शरीरात होती मानवामध्ये, ती ताकद त्या स्वार्थासाठी उत्पन्न झाली. हालेलुया. कारण हर मनुष्य मधल्या झाडाचा आहे. हालेलुया. आणि मधलं झाड हे कोणत्या मानवाला आधार समजलेलं नाही. हालेलुया. आध्यात्मिक जीवन ज्याला पवित्र आत्मा आहे, तो विश्वासाचा पिता त्याच्या जीवनात कार्य करतो, तर त्याला स्पष्ट ते परमेश्वर त्याला दाखवत असते. याचं उत्तर हे आहे. हालेलुया. कारण तो शिकवणारा परमेश्वर आहे. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये आध्यात्मिक जीवन जगत असताना विश्वास आणि दोन्ही गोष्टी आहेत, क्रिया. हालेलुया. मी देवाजवळ आलेला आहे, आता विश्वासाने मी इकडे पोहोचलेला आहे, तर माझ्या जीवनामध्ये काहीतरी उत्पन्न होणार. हालेलुया. मी नेहमी लोकांना सांगतो, हालेलुया, हे बघा, बर जे बायबल बोलतात ना, पवित्र शास्त्र म्हणतात, हे पवित्र शास्त्र आहे. याला हर एक व्यक्तीला पवित्र बनायचं कसं याच्या विषयावर सगळं ऐतिहासिक गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. जे पवित्र आहेत ते स्वर्गात आहे, जे अपवित्र आहे ते अधोलोकामध्ये. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला विचारतो, तुमचा पत्ता कुठे? तुमचा पत्ता कुठे? अरणा. ओके. हालेलुया. तुमच्या जन्माचा पत्ता कुठे? माहिती. तुम्हाला मी ऍड्रेस देतो तुम्हाला. हालेलुया. योहान 14:2 तुमचा ऍड्रेस खरा आहे स्वर्गात. हालेलुया. कारण तुम्ही स्वर्गातून आले. तुमच्या आईला विचारा तुम्हाला मुलगा होणार आहे का मुलगी होणार होतं, ते तुला कळालेलं होतं का? तुमचा ऍड्रेस कोणता आहे नक्की सांग. हालेलुया. आपल्याकडे 3 ऍड्रेस आहेत. हालेलुया. पहिला ऍड्रेस त्या परमेश्वराचा, दुसरा ऍड्रेस अधोलोकाचा, तिसरा ऍड्रेस मृत्यूचा. हालेलुया. कारण माणसाला जर विचारलं ना, चौथा ऍड्रेस येतो तो म्हणजे आपल्या घराचा. प्रत्येक मनुष्य कॉरिंथियस पहिल्या पत्रामध्ये 3:16-17 जे खरं घर आहे त्या घराचा ऍड्रेस लोकांना माहिती नाही. कारण या घरामध्ये राहणारा देव आहे ना, त्याच घरामध्ये जाणारा आम्ही आहोत. हालेलुया. आणि त्यांनी आम्हासाठी जागा ठेवली. तेव्हा 14:2 मध्ये दिलेला आहे. हालेलुया. प्रत्येक मनुष्य त्याला विचारलं तुझा ऍड्रेस कुठे आहे, तो सरळ सांगतो. आता त्यांनी सांगितलं मी अरणार आहे. हालेलुया. पण उत्पत्ती 1:27 प्रत्येक मनुष्य देवाचं रूप आहे, आणि देवाचं रूप कुठे आहे? स्वर्गात आहे. उत्तरसेद 127:3 मध्ये संतती परमेश्वराने दिलेलं धन. आता ते धन तिकडून आलं, आता तुम्ही इकडचे जमिनीतलं धन उत्पन्न केलेलं आहे. बरोबर. हालेलुया. आपल्या रोमकर 6:23 दिले पापाचं वेतन मरण. आता तुम्ही विचार करणार
3 पत्ते आज तुमचे आहेत, परंतु दुसरा एक मी पत्ता देतो तुम्हाला. एक तुमच्या शरीराचा एक पत्ता आहे, बरोबर. तुम्ही आता घराचा पत्ता दिला ना, हालेलुया, तो तुमच्या घराचा दिला, पण तुमच्या शरीराचा कुठे आहे? ती राहते कुठे? मग आता आली ज्योतीवर. हालेलुया. तुमचा घर नंबर काय? हालेलुया. इर्मिया 33:3. हालेलुया. तुमचा घर नंबर काय? देवाला हाक मारा, देवाच्या घरात जागा मिळेल. हालेलुया. आपले घर नंबर चेंज होतात. आपल्या कमरेचे जे घर आहे ते पण चेंज होतात. 49 मध्ये 17 पासून दिलेलं आहे. हालेलुया. आम्ही ऍडजस्टमेंट होत नाही, कारण आमच्यामध्ये विश्वास नाही. हालेलुया. मी प्रत्येक व्यक्तीला एकदा विचारतो, तर त्यांना विचारतो तुम्ही कुठे राहता? तो सांगतो मी अमुक ठिकाणी. मला आजपर्यंत कोणी विचारलं असेल तर मी त्याला फक्त एकच सांगतो, एक पत्ता माझा आहे, तो तुम्हाला माहिती नाही पडणार. तुम्ही कुठे राहता? आता मी माणूस आहे ना, तर आता धरतीवर राहतो मी. हालेलुया. आणि जेव्हा माझा आत्मा देव येणार आहे ना, तेव्हा मी देवाच्या घरात राहणार. लूक मध्ये तुम्ही 23:39 पासून जर बघितलं, 2 चोर होते. त्याच्याकडे एकामध्ये एक पत्ता होता या पृथ्वीवर राहण्याचा, आणि एकाचा पत्ता होता स्वर्गात. म्हणजे आमचा विश्वास कुठे आहे? हालेलुया. मेन प्रभू मध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं जीवन आहे, याला पेपर लागत नाही. प्रभू मध्ये राहायला त्याला पाण्याचा बप्तिस्मा पण लागत नाही ना, त्याला कोणत्या पेपराचा बप्तिस्मा लागत नाही, त्याला धर्म बदलायला लागत नाही. हालेलुया. त्याला फक्त कर्म. आता बघा, अब्राहमाला या का कर्माविषयी त्याने म्हटलेलं आहे. हालेलुया. त्याने वचन काय सांगितलं? दुसरं वचन 2, कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता. काय सांगते? अब्राहम कर्माने नीतिमान ठरलेला असता, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. बघा, परमेश्वर आपल्याला बनवतो. योहान 15:16. परमेश्वराने निवड केलेली आहे, आणि जेव्हा परमेश्वर आपली एक निवड करतो ना, तेव्हा परमेश्वराच्या दृष्टीने तेव्हा परमेश्वर आपल्याला नीतिमान समजतो. आपण स्वतः नीतिमान नाही बनवू शकत, कारण नीतिमान कोणीच नाही, एक देखील नाही, सगळे पापी. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला देवाबरोबरचा ऍड्रेस, म्हणजे देवाबरोबर ऍडजस्टमेंट करणं आणि देवाचा ऍड्रेस जो भेटला पाहिजे. हालेलुया. मी असंच एकांत बसून मी थोडा प्रार्थना करत होतो. हालेलुया. आणि प्रार्थना करत असताना प्रभूला हे सांगतो की बघा, आम्ही पापी आहे, आम्ही माणूस आहे, आम्ही किती चुकतो तरी तो आम्हाला दयेने प्रेमाने जवळ करतो. पण मानवामध्ये एक दुसऱ्याचं जर चुका आपण असेल, म्हणजे चुकलं असेल की तो चुकलं की तू चुकलं असेल, त्याला क्षमा करायला तयार नसतात. हालेलुया. नफरत तयार करायचं, द्वेष करायचं, दुसऱ्याविषयी कुरकुर करायचं, हा मानवामध्ये का स्वभाव आहे? तो स्वभावाची व्यक्ती तो सांगते त्याच्यामध्ये शैतान एक आत्मा आहे, आणि ज्याच्याकडे युवा आत्मा आहे तोच फक्त अशा दृष्टीने वागतो. हालेलुया. समजलं? हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा पाहिजे. जसं योहान 15:12 मध्ये जसं त्यांनी आपल्यावर प्रेम केले तसं आपण पण एकमेक प्रीती करावं. वचन 3, कारण शास्त्र काय सांगते? शास्त्र काय सांगते? अब्राहमाने, बघा, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. बघा, देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व, बघा, नीतिमत्व असे गणण्यात आले. तुमचा विश्वास आहे तर तुम्हाला नीतिमत्व गणण्यात येईल. हालेलुया. आता माणसामध्ये विश्वास लागतो, आपल्यामध्ये विश्वास नाहीये, पण आम्ही प्रभूमध्ये विश्वास आणि क्रिया पण गरज आहे. देवाला पाहिलं नाही. आता तुम्हाला कोणीतरी विश्वास माझा दिलेला आहे, बरोबर बरोबर ना? आता माझ्यावर तुमचा विश्वास बसला तर तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार सगळं घडणार आहे, पण तो विश्वासच नाही. कारण प्रभू येशूने हे पण शिकवलं योहान 14:1 मध्ये, का तुमचे अंतःकरण जे आहे ना ते अस्वस्थ नाही पाहिजे. आता आपल्या शरीरात पाप असते तेव्हा अस्वस्थ असते, म्हणून मध्ये 5:8 सांगते
जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहते. म्हणजे तुम्हाला इकडे देवाचं दर्शन दिसेल. हालेलुया. कारण तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल. कारण योहानमध्ये जर 15:1 ते 10 वचनापर्यंत तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिले प्रभू येशू परमेश्वर पिताच्या गोष्टी आपल्याला त्याच्यातच शिकायला. मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी, माझ्यात न फळ देणारा तो फाटा काढतो. मेन आत्मपरीक्षण करणं, सामर्थ्याची तयारी करणं आणि विश्वासात राहणं. हालेलुया. आता आमचं काम काय? विश्वास. मार्क 11:24. आता तुम्हाला काय पाहिजे? बरोबर, विश्वास आहे ते भेटेल. हालेलुया. मग जा, विश्वासात आहे तो तुम्हाला चॅलेंज हे गॅरंटी. हालेलुया. कारण तुमचा विश्वास त्या प्रभूवर आहे आणि प्रभूने तुम्हाला विश्वास दिलेला आहे आणि त्याच विश्वासामध्ये तुम्ही दृढ आहे तर तुमच्या जीवनात चमत्कार होईल. आता अब्राहम हा विश्वासाचा पिता ठेवला. हालेलुया. तो 100व्या वर्षामध्ये आणि सारा 90व्या वर्ष. बरोबर. आणि ह्यामध्ये परमेश्वराच्या योजना कशा निर्माण झाल्या? कारण देव शब्द बोललेला होता काय? हालेलुया. तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. हालेलुया. आता जे विश्वासी लोक आहेत त्याच्या जीवनामध्ये ते चमत्कार होतात कारण विश्वासानेच. हालेलुया. आज तुम्हाला माहिती आहे अब्राहमाला काय आज्ञा दिली की तुला वाळूच्या कण्या इतकी आणि दगडा इतकी काय होईल? संतती बनेल. हालेलुया. मग दगडा इतकी संतती बनली. हालेलुया. खडकावर. लोक 6:46 मध्ये खडकावर जी आहे विश्वासाची आहे ते प्रभूच्या बरोबर जोडलेली आहे. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये काही वर्ष अगोदर इथे नाव काय तिचं, तिच्या डोक्यावर ठेवलेला मुलगा होईल. हालेलुया. आता ती दगड कुठे आहेत माहिती नाही. हालेलुया. आता हा प्रश्न आहे, तिकडे आहे, तिच्या डोक्यावर फुलं ठेवली. बरोबर. आणि मुली तर मुली झाली. एकाच घरामध्ये 2 मुलं 2 मुली. तिसऱ्या नंतर ती आली, काउन्सिलिंग केले तेव्हा प्रभूने तिच्यासाठी मुलगा पाहिजे तर देवाने तो मुलगा. एक विश्वासाचं चित्र आहे. हालेलुया. पण आम्ही काय करतो? प्रभू आम्हाला देतो पण आम्ही परत प्रभूला आता चालत बसतो. हालेलुया. माणसाच्या शरीरामध्ये हर प्रश्न आहे, उत्तर पण आहे. आज कितीतरी आपल्या प्रार्थनेमध्ये लोक आहेत त्यांना अनेक प्रकारे परमेश्वराने दिली देणगी. बरोबर. आपला कुठे गेलाय माहिती नाही, दुसरा कुठे. हालेलुया. ते पण आहेत साक्षीदार आहेत की नाही. कितीतरी आपल्या केंद्रामध्ये प्रभूने त्या विश्वासाद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये देणगी दिलेली आहे परंतु ते सांभाळणं फार कठीण आहे. हालेलुया. देवाने जेव्हा अब्राहमाला दिलं तर अब्राहमाने विश्वास ठेवला आणि इसाकानंतर याकोब आणि येसावच. आणि आज पृथ्वीमध्ये संपूर्ण ऐतिहासिक नाव आहे. आपण फक्त ऐतिहासिक नाव नाही, आपल्या घरात किंवा आपल्या गावामध्येच नावाचा आपण पहिला काय करतो? परिचय ठेवतो. बस. त्याच्यानंतर नाही. आता हे तर कोणत्या देशातले आहे तुम्ही तो विचार केला. जुना जर वाचला तर उत्पत्ती तर तुम्हाला सगळं इतिहास माहिती त्याच्याविषयी काय आहे. हालेलुया. तो कोणत्या कोणत्या गावामध्ये पण जाऊन राहिला. हालेलुया. परंतु अब्राहम जो होता तो विश्वासाने मजबूतीत होता. हालेलुया. मग आज तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर आहे तर शेवटला मार्क 1:15 मध्ये तसं दिलेलं आहे. हालेलुया. काळाची पूर्णता झाली. मार्क 11:24 मध्ये दिले विश्वासाने. हालेलुया. मिळालेलं आहे, प्रार्थना करून ते मिळालं. हालेलुया. आमचा विश्वासच कुठेतरी डाऊन आहे तर आमच्या जीवनात कोणते प्रश्न सुटणार नाही. हालेलुया. हर चीज आहे प्रभू येशूच्या नावामध्ये चीज आहे. हालेलुया. आज आपल्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की केवढे तरी आज अद्भुत चमत्कार घडतात की नाही. पण विश्वास कुठे? आम्ही इथपर्यंतच आहे. किती लोकांना मी विश्वास जाहीर करून दिलाय की देव जीवित आहे आणि देवाचा आत्मा आजपर्यंत काम करत आहे. हालेलुया. नाही. कारण हल्ली शैतान पूर्ण कब्जेत लोकांना घेत आहे. कारण लोकांची विश्वास खतम झाले.
लूक 18:8 मध्ये ते वचन दिले, येशू बोलते येणार आहे. आता हे सगळं येण्याची तयारी आहे. तुम्हाला माहिती आहे किती लोक विश्वासी आहेत माहिती नाही. हालेलुया. आता फक्त तयारी करायचं. हालेलुया. मी तुम्हाला अगोदर एक भविष्यवाणी पण दिलेली आहे माहितीये ना. हळूहळू भूकंप होतील, ज्वालामुखी, सुनामी, बरोबर, पाऊस येईल. आता तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आता बुडून काढायला लावलंय पाण्यामध्ये, बरोबर ना. काही वर्षापासून मी तुम्हाला सांगत आहे ना, आता हे येशू येण्याच्या बाबतीत सगळं तयार आहे. हालेलुया. त्या दिवशी मी त्या काकाबरोबर बोलत होतो, तर बरं हे असं होणार आहे, पुढे अशी घटना होणार आहे आणि भरपूर मोठे प्रसंग लोकांवर येणार आहे. पण माणूस पाप कबूल करून क्लिअर जर असेल ना, तो एकदम फ्री आहे. पण ज्याकडे पाप आहे ना, त्याचं जीवन एकदम नष्ट होणार, फार खतरनाक परिस्थिती येणार आहे. हालेलुया. कारण त्या देवाची क्रोध पटकलेली आहे. हालेलुया. तर त्याला सांगितलं ते बोलते, माझी मुलगी ना तिकडे तलाशेला आहे, तिकडे तो रोज भूकंप होतो, लोकांना राहायची भीती, झटके येतात, सांगते घरामध्ये राहायला घाबर आहे, रोज चालूच, आज आला उद्या ना असं चालूच आहे. हालेलुया. तर मी सांगितलं ते पहिलं मोठं व्हायचं आहे ना, तेव्हा तो हळूहळू होतो. कोणत्याही माणसाला आजार यायचा असेल तर पहिला खोकला होतो, बरोबर, घसा दुखतो, हातपाय दुखतात, काहीतरी होते, आणि नंतर पक्का मोठ्या प्रमाणात तो मोठा आजार येतो की नाही तो. हालेलुया. मनुष्य कुठे आहे? विश्वासीच नाही, अविश्वासी जास्त आहेत. हालेलुया. पाप खाली करा. हे रोग आहेत ना, रोग बघा, अटॅक येऊन मरतो ना, त्याला पश्चाताप करायला संधी येत नाही. पण जेव्हा थोडे थोडे आजार येतात ना, तेव्हाच त्यांनी पश्चाताप करावा, म्हणजे तेव्हा तो क्लिअर होतो. त्याला देव स्वर्ग राज्यामध्ये त्याला नेण्याच्या तयारीत असतो. विश्वास आहे ना आणि प्रार्थना पाहिजे, दोन्ही गोष्टी तुमच्या जवळ राहायला पाहिजे. विश्वास आहे पण प्रार्थना नाही. सगळ्या गोष्टी विश्वासात होत नाहीये. विश्वासामध्ये आत्मपरीक्षण करायचं आहे. हालेलुया. आज तुम्हाला देवाच्या प्रत्येक गोष्टी आहेत ना, ते तुमच्या जीवनामध्ये उतरल्या पाहिजेत. हालेलुया. आता तुम्हाला कालची एक साक्ष सांगतो. मी हालेलुया वैसरवर येत होता, त्यांना ट्रेन पकडायची होती, तर गाडीमध्ये तिथे गाडी नाही भेटली, तर मी सांगितलं बसा, तुम्हाला तिथे सोडतो. हालेलुया. तर गाडी कितीची आहे ती सांगते 4:30ची असते. हालेलुया. त्याच्यानंतर लेट आहे, तर त्या ट्रॉफिक भरपूर होती. तिकडे सांगितलं हे बघ आता गाडी मिळणं मुश्किल आहे, तर 1-2 मिनिटं बाकी होते, नंतर पुढे जातात ते तिथपर्यंत पोहोचतात, ते मला 4:30 झाले. हालेलुया. तत्पर्यंत हे लोकांना मी सोडलं, मी चालत नाही ना, माझी गाडी जाता जाता तत्पर्यंत टाइम होऊन गेले. हालेलुया. आणि मी त्यांना सांगितलं तुमचा विश्वास आहे, मी देवाला सांगतो पाहिजे ते गाडी तिथे थांबलेलं. हालेलुया. 5 मिनिटं लेट, घाबरू नको. हालेलुया. बघा प्रेषित 1:24 सर्वांचं हृदय जाणणार आहे, या हृदयाला स्पर्श करणारा फक्त परमेश्वरच आहे, तुम्ही आणि मी नाही. आणि हे लोक गेले. हालेलुया. हालेलुया. गेले ते तिकीट काढून आणि ताबडतोब गाडी आली. हालेलुया. लेट झाली. विचार करा, बरोबर आहे का? हो. ओके. हालेलुया. ते मी माझं सांगितलं काय का नाही, अनुभवी गोष्टी आहे. कारण एक गोष्टी होतात. आपण जर देवाच्या कामासाठी जर कार्यासाठी जात असेल तर प्रार्थना करून मिळालेला असा विश्वास जरा मिळेल. पण तेच सांगितलं की तुमचा विश्वास आहे ना, आपण प्रार्थनेला आहे, विश्वास आहे, जा मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. थोडं थांबव. हालेलुया. आणि तिकीट पण निघाली त्यांची आणि गाडीमध्ये बसली तेव्हा गाडी सुटली. हालेलुया. आणि मग मला 39ला फोन आला. हालेलुया. गाडी भेटली, सांगते. बरं, परमेश्वरला धन्यवाद. हालेलुया. विश्वासाची प्रार्थना सर्व द्यायला आले. तो कोणासाठी ठेवले त्यांनी काहीच ठेवलं नाही की त्याच्यासाठी थोडस तरी जमा केले, काही नाही. लोक टेकायला जागा नाही. आता लोक क्रिसमस गोट्याचा आपण तयारी करत आहे, आपल्या हृदयाची गोटे खाली आहे. वेळ काढा आता. एक वर्ष फार कठीण परिस्थिती, हे सगळं रद्द होणार आहे. आत्मेचीच प्रार्थना फक्त आपल्या जीवनात येणार आहे. शेवटच्या काळात काही राहणार नाही.
तुम्हीच फक्त राहणार आणि तुमच्याच मनात, तुमच्याच विचारात आणि तुमच्याच आत्म्यामध्ये देवाच्या राज्याची उपस्थिती येणार, बाकी काही नाही. तेव्हा कोणतं वस्तू तुम्हाला तिकडे प्रार्थना करण्यासाठी भेटणार नाही. काळ शेवट फार खतरनाक आहे. हालेलुया. आपल्याबरोबर जर प्रभू येशू आहे तर आपली विचारधारा आणि आपला विश्वास जर खंबीर असेल तर परमेश्वरच्या राज्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटेल. हालेलुया. असे चमत्कार बघायला नाही नका. मी ह्याला डिमांड देत नाही. लोकांचे मी अनुभव बघितले, इतक्या वर्षापासून मेलेले पण उठलेले, बरोबर, सर्व आजारातून पण कोणता रोग होता तो एड्स, कॅन्सर, सगळे आजार बरे झाले, परंतु देवाच्या गौरवासाठी एक पण मनुष्य तयार झाला नाहीये की मी देवाची सुवार्ता गाजवील, आता मला नवीन जीवन मिळेल. योहान 3:3 मध्ये इस्रायलचा गुरु होता, तो रात्रीचा येशूकडे आला. गुरु असतो, हालेलुया, आणि त्यांना विचारते, आपण देवापासून आलेले शिक्षक होत नाही. मग ते 28-19 वचन दिले ना, शिक्षक व्हा, आज्ञा आणि नियम पाळा. हालेलुया. आज हे जग काय चाललंय, अनेक लोक वेगवेगळ्या विचारात आहेत. अरे प्रत्येक मनुष्यानं तो देवाचा रूप आहे, याला धर्म नाही लागला, याला आपल्या कर्माने आपण आपलं जीवन कुठेतरी चांगलं ठेवायचं. आपली कर्म देवाच्या अंतर्गत सगळे जाणार. माणूस फक्त निमित्तला आहे. माणूस काय निमित्त आहे. अरे तो असा झाला, तो असा मेला, तसं गेला, तो तसं मेला, असं नाही. मी रोज लोकांना सांगतो, 31:5 डेली आत्मा अर्पण करा. कधीतरी जायचं आहे, नेहमी आत्मीय समर्पण करा की देवाबरोबर राहायचं. या पृथ्वीत काय मला सांगा, खायचं, प्यायचं, झोपायचं, उठायचं हेच आहे ना? नाही, एक डोळ्याची फक्त विचार आहे. हालेलुया. मुलाला मुलगी बघायची असेल तर केवढे टेन्शन घ्यावं लागते, बरोबर, आणि मुलीला मुलगा बघायचा तो पण टेन्शन घ्यायला लागते. विश्वास कुठे आहे? अरे पती पत्नीचं नातं असते ना, ते फक्त विश्वासाचं असते. नवरा बायकोवर विश्वास ठेवतो, बायको नवऱ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. मग त्याच्यात काळा दिसत नाही, पांढरा दिसत नाही, जाडा दिसत नाही, बारीक दिसत नाही, जो जोडला तोच दिसतो. हालेलुया. येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या भविष्यामध्ये असे दिवस येणार आहेत की मुलीचं आणि मुलाचं लग्न होणं फार कठीण आहे, आणि त्यांना स्वतःला पोरं सांभाळणं फार कठीण आहे. कारण लोकांचं विचारधाराचे आहे ना, भरपूर वयात झाल्यावर लग्न कर. हालेलुया. आज 35च्या वर मुलं असतात तेव्हा लग्न करतात, मुली 25-30च्या वरती असतात तर लग्न होतं. कारण वयात मानवाचे अधिकार आणि माणूस आपल्या दृष्टीमध्ये चाललेला आहे. हालेलुया. पुढचं भविष्य तुम्ही विचार करा. आपण मानवी व्यवहार लावतो, देवाचे व्यवहार अलग आहे. हालेलुया. आपल्या लोकांची दृष्टिकोन आहे ना, अविश्वासी आहे. हालेलुया. प्रत्येकी व्यक्ती, मुलाला लग्न करायचं असेल तो पहिला सर्व्हिसला आहे का, नोकरी करतो का, खाणार काय, पिणार काय, कसं होणार. ते कुत्रे पाठीमागे काठी तरी खातात पण पोट भरतात की नाही? काय बोलत नाही. लग्नाला मोठे मोठे दागिने बिगिने भरले, आता तुमचे दागिने आहेत समोर, कुठे गेले? हे सगळं मोहाची लग्नात नाही, ती टिकत नाही, त्याचे प्रवास नाही. हालेलुया. कोणताही लग्नाच्या कोणत्याही विचारामध्ये ना कोणतं फंक्शनची गरज नाही, एक प्रीतीची आणि दयाची. हालेलुया. आजच्या काळामध्ये जर मुलांना लग्न करायचं असेल तो पहिला सर्व्हिस कुठे आहे, तो शिपोर आहे का, तो अमेरिकेला आहे का, त्याचा जॉब काय, त्याची कंपनी काय, तो कोणत्या, अरे कंपनीवर परवासा ठेवतो का, कंपनी त्याला बाहेर काढला तर तो त्याची सर्व्हिस कुठे नेणार. आत्कमाईमध्ये फरक आहे. शेतीवाडीमध्ये काम करणाऱ्याला त्यांना तर मुलं मुली मिळणं फार कठीण जातं, कारण तो घरकाम करतो ना. हालेलुया. कोणता मनुष्य मला सांगा तो उपाशी आहे. मुलीला मुलगा करायचा आहे तो कुठे आहे, तो कामाला आहे. आणि त्याच्या डोक्यावर भार आला ना तो बरोबर सांभाळतो, त्याला तेवढं कळते. हालेलुया. लाखो रुपये पगार आहे पण खिशामध्ये किती आहे ते माहिती आहे की नाही. हालेलुया. माणूस विचार करतो पण अविश्वासाचा विचार, विश्वासनी राहा, विश्वासनी संसार चालतो. हालेलुया. आजच्या काळामध्ये
तुम्ही फक्त विचार करा, कोणाचं चांगलं चाललं का दुसरा लागला गोळी मारायला. आता त्याच्यावर विश्वास आहे, तुमच्या स्वतःवर विश्वास नाही. हालेलुया. कोणती व्यक्ती मला असं सांगा की तू उपाशी आहे, उपाशी आहे? हालेलुया. माणसाला मोह वाढतात ना, तेव्हा माणसाचा बिघाड वाढतो. समजलं? हालेलुया. अरे कमवणार, कधी कोणाला अविश्वास ठेवतो ना. मी स्वतः सांगतो, मी कामचोर एक. मला घरात काय बोलायचंय, वो काम नाही करत, फुकट खातो. इकडे मोगरा फुलायला कधी यायचा नाही. इथे फक्त मोगऱ्याच्या कळ्या दिसायचे पण पानं नव्हते इकडे. एवढं तिकडे 3 वळी एवढी भरली ना, नुसते मोगराच, त्याला पानं कमी पण मोगराच असत. मी आला ना गपचूप बसून, फक्त झाडाला पाणी मारायला यायचं नाही. तिकडे ते घर बांधले ना, मग इकडचं घर आहे असं म्हणतात आपण तिकडे. तर त्या घरा तिकडे जुई होती, गपचूप खाली बसायचं ना, जुई काढत बसायचं. मला कंटाळा, मला सांगते यो मुलगा काय करायचं आहे, केवढं मार. हालेलुया. मी काम नाही करायचं तर असं बांधून ठेवायचं बाबा मला. तो काम नाही करत. शिक्षा करून काय होत नाही, कोणाला शिक्षा करू नका. मी तुम्हाला सांगतो, शिक्षा करू नका. सूत्रसंहिता 118 मध्ये 22. हालेलुया. सूत्रसंहिता 118 वचन 22. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोळशिया झाला आहे. हालेलुया. जो बांधकाम करतो ना दगड, जो कोळशीला आहे. हालेलुया. अरे मला 4 वाजता रात्री मी बेड्यात झोपायचो. हे आता क्रिसमस आला ना का, मला येशूची 30 आठवली. मी पण कस्टडीमध्ये त्या गवतामध्ये अंगाला टोपायचं, त्याच्यात घुसायचं थंडीच्या दिवशी. अंगावर नाही काय नाही, कारण मी काम नव्हतं करत ना. तर माझी पाठ करायची छोट्या वयात 15 वर्ष आसपास तेवढेच. हालेलुया. शाळेत नाही काय नाही, तरी काय मी चालायला जायचा ना, आणायचा. दुसरं काम करत बसायचं, करायचंच नाही. हालेलुया. हा क्रिसमस आला ना, तोच मला आठवण येतो. हालेलुया. मी आई बाबा दोष नाही करत. हालेलुया. की त्याने त्याचं काम केलं ना, मी माझं काम केलं. हालेलुया. परंतु मला फुकट खातो हे सगळं बोलणं झालं. हालेलुया. मी एवढा शिकलाय ना, शाळा काय नाही शिकला, पण जॉब मध्ये कितीतरी जॉब केले मी पगाराने. 4 रुपयापासून सुरुवात केलेली, 7 रुपयापर्यंत काम मिळालं, मग शेवटी 12 रुपये. हालेलुया. शेवटी काही जमलं नाही, फक्त पैसे द्यायचे यायचं माझ्यापेक्षा कधी काही नाही. हालेलुया. हा प्रश्न होता त्यावेळेला. आर्थिक परिस्थिती फार गरीब होती, एवढी मुश्किल की विचारली. हालेलुया. तेवढे त्यावेळेला तो लागू. हालेलुया. बघा ही कंडिशन येतो, प्रत्येक माणसामध्ये कंडिशन येते. हालेलुया. पहिले शिकावं लागते, शिकल्यानंतर त्याच्यावर चालावं लागते, चालल्यानंतर कळते की त्या पायाला टोकते की नाही टोकते. हालेलुया. आणि एक मनुष्य गावातलाच, तो बोलला ह्या पोराला बोलू नको. तो पहिला काय काय बोलत होता, पण नंतर ह्या पोराला बोलू नको, हाच पोरगा तुला बोलते. हालेलुया. आणि खरोखर हे शेवटला मी माझ्या आतून काहीतरी आई वडिलांसाठी करावं. तिकडेच आई निंदन काढायला लागली ना, रडायला लागलेली. हालेलुया. एवढी मोठी मुलं झाली, काय करत. तेव्हा मी एक शब्द वापरला, येशून पण कोणाची आई आहे ना. हालेलुया. मग माझी आई कशाला रडते, मला जॉब दे. 8 दिवसामध्ये मी बाहेर काम केलं. हालेलुया. आणि 0 असा आला, नाका तोंडातून रक्त निघायचं, मातीवर झोपायचं, पण मी हल्ला नाहीये. फार कठीण परिस्थितीमध्ये आई वडिलांसाठी केलं. बहिणीचे लग्न सगळं केलं. हालेलुया. शेवट आईचं वडिलांच्या मरेपर्यंत त्यांची सेवा पण केली. हालेलुया. कारण विश्वास माझा त्या परमेश्वरावर होता. हालेलुया. आणि त्या विश्वासाद्वारे मी आज 0तून कुठे पोचला. आज तुम्ही बघा, हे वरती आणि आपल्या आई बाबाचा जर हात असेल ना, तर जिंदगीमध्ये आपण कुठे पण जाणार. आपले आई बाबा जर कमजोर झाले तर आपण सगळे कमजोर होते. हालेलुया. पण मी हल्लो नाहीये आणि हर संकटाला सामोरे झालं आणि त्याच्यातून पुढे गेलं. आज तुम्ही विचार करा, देवाने हे सर्व त्याचं आहे, सगळं मला दिले की नाही. हालेलुया. काय कमी आहे मला सांगा. हालेलुया. परमेश्वर दयाळू आहे म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे. हालेलुया. आज जर आई वडील सही सलामत देवाच्या घरी पण गेले,
केवढं मोठे अद्भुत चमत्कार परमेश्वराने केलेले. मेन विश्वास. आणि कधी ना चिडू नका. चिड आला थोडं ताबडतोब वाटतं ना, मनात राग धरून ठेवू नका. तो सैतान घरात बसला ना, तो बिळात बसला ना, मग टोपणार तुम्हाला. हालेलुया. प्रभूला ठेवा, कारण प्रभू जे आहे ना तो एकदम प्रेमळ आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तो प्रेमाने भरलेला आहे आणि त्याचं प्रेम जर आपल्यामध्ये जीवनात कार्य करेल आणि तुमचा जर विश्वास असेल तर तुमच्या जिंदगीमध्ये सर्व प्रभू देईल. हालेलुया. मागू नका, मागू नका, देवाजवळ मागू नका. आलेली प्रसंग येऊ दे, तेव्हा तुमची इच्छा आहे ना, मला थोडं दुःख लागते. हालेलुया. सुख मग मिळेल, सुख सगळं मिळेल. हालेलुया. हालेलुया. आणि जो देवाशी एक आहे तो शेवटपर्यंत त्याच्या राज्यामध्ये टिकणार. आता विश्वासाचा पिता जो शेवट टिकला, शेवटपर्यंत टिकेल त्याचं स्थान. शेवटपर्यंत टिकला अब्राहम, शेवटपर्यंत टिकला. विश्वासात राहिला. पण दुसऱ्यांचं ऐकलं, मैकोचं ऐकलं तर त्याला जीवनात दुःख भोगावं लागले. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते शिकायचंय की परमेश्वराच्या योजना, परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराच्या दुःख आलं. योहान 16:20. दुःख आलं, घाबरू नका, दुःखातून तुम्ही मुक्त होणार आहे. कारण आपला पत्ता तिकडचा द्या. प्रत्येक व्यक्तीला सांगा तुम्ही कुठे राहता, एक आठवण ठेवा. कुठे? अरणा. कुठे? कुठे? स्वर्ग. स्वर्ग नाव कुणाच्या तोंडात नाही, त्याला स्वर्ग नाव द्या. हालेलुया. आणि ह्या स्वर्ग नावामध्ये जर तुम्ही पोचलेले असतील तर सार्वकालिक जीवन तुमच्या जीवनात येईल. हालेलुया. तर आपल्याला मेन आहे प्रभूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तो विश्वास जोडावा लागते आणि विश्वासामध्ये चालल्यानंतर त्याच्या जोडीला क्रिया ठेवायची, मग प्रभू आपल्या बरोबर राहील. हालेलुया. आज्ञा आणि नियम जर असेल ते आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मग ते 60 किंवा ते 7:7 किंवा योहान 14:14. प्रभूच्या नावाने जी काही मागा ते परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तो म्हणजे मेन आहे विश्वास. हालेलुया. आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुद्धा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, पोलीस लोक, मिलिटरी, प्रभूच्या वचनात सर्व लोकांना विश्वास प्रभू तुमच्या इच्छेप्रमाणे चालण्यास दान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.